तुमचं मूल तुमचं ऐकत नाही का? आणि जर असं करत असेल, तर याचं कारण पुढीलपैकी एक तर नाही ना? हे पहा. जर तसं असेल, तर त्यात तुम्हाला थोडा बदल करावा लागेल. सतत ओरडणे. जर आई मुलाला सतत ओरडत असेल, तर मूल आईचं ऐकत नाही. कारण त्याला त्या ओरडण्याची सवय होऊन जाते आणि तो दुर्लक्ष करायला लागतो. दुसरं कारण आहे, जर आपण मुलाचं म्हणणं ऐकून घेतलं नाही. जर मुलाचं म्हणणं ऐकून घेतलं नाही, तर त्याला असं वाटतं, की आपलं कोणी ऐकतच नाही आणि त्यामुळे मूल दूर जातं आणि तुम्हाला काहीच सांगत नाही. ते स्वतःच्याच जगात वावरतं आणि स्वतःच्याच मनाचं करतं. तिसरं असं कारण आहे, की आई जर कन्सिस्टन्सी ठेवत नसेल, म्हणजे एखादा रूल बनवला, तर कधी तो रूल तोडून मुलाला करण्यासाठी अलाऊ करते आणि कधी ते करू नको असं सांगते. यामुळे मुलं कन्फ्यूज होतात आणि ते आईचं ऐकत नाही. चौथं असं आहे, की मुलाला जर सतत आदेश दिले, तर ते ऐकत नाही. हे करू नको, ते करू नको, असं जर सतत सांगितलं गेलं, तर ते इन्स्ट्रक्शनकडे दुर्लक्ष करतं, इग्नोर करतं आणि त्याकडे लक्ष देत नाही. पाचवं असं आहे, की कधी-कधी मुलांना अटेन्शनची गरज असते आणि ते अटेन्शन मिळवण्याकरिताही मुलं कधी-कधी ऐकत नाही, कधी-कधी दुर्लक्ष केल्यासारखं करतात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पॅरेंटिंग टिप्ससाठी फॉलो करा कुटुंब मंत्रला. धन्यवाद.